विसर्जनाआधी लाडक्या गणरायाच्या दर्शनासाठी आज आता शेवटचा दिवस आहे आणि त्यामुळे आज अखेरच्या दिवशी बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची झुंबड उडणार आहे। मुंबई आणि पुण्यामध्ये प्रसिद्ध गणपतीच्या दर्शनासाठी पहिल्या दिवसापासूनच भाविकांनी रांगा लावलेल्या आहेत। मात्र आज अखेरचा दिवस आहे लाडक्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी, त्यामुळे मोठी गर्दी उसळण्याची शक्यता आहे। मुंबईमध्ये लालबागचा राजा, मुंबईचा राजासह विविध प्रसिद्ध गणपती आहेत आणि त्यांच्या दर्शनासाठी भाविक रांगा लावतात। तर तिकडे पुण्यामध्ये सुद्धा दगडूशेठ गणपतीसह मानाच्या गणपतींच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली। त्यामुळे उद्या बाप्पाला निरोप देण्यात येईल, मात्र त्यापूर्वी आजचा शेवटचा दिवस असणार आहे। बाप्पा आता थेट पुढच्या वर्षी येणार आहेत, त्यामुळे अर्थातच मोठी गर्दी उसळणार आहे बाप्पांच्या दर्शनासाठी। काय नेमकं या सगळ्या पार्श्वभूमीवर वातावरण आहे जाणून घेऊया। माझी सहकारी आमचे प्रतिनिधी सीमा आढे आपल्या बरोबर जोडल्या गेलेत। सीमा, तुझ्या मागे बाप्पांचं विराट असं रूप दिसते आणि खरं तर हेच रूप डोळ्यात साठवण्यासाठी आणि वर्षभर पुढच्या दिवसाची प्रतीक्षा करण्यासाठी, पुढच्या गणेशोत्सवाची प्रतीक्षा करण्यासाठी भाविक आता सज्ज झालेत। आज मोठी गर्दी उसळेल असा अंदाजे काय चित्र दिसतंय तुला? नक्कीच अनुपमा, बाप्पाला निरोप देण्यापूर्वी आज बाप्पाच्या दर्शनाचा शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवसाच्या निमित्तानं मोठी गर्दी आपल्याला लालबाग नगरीमध्ये पाहायला मिळते। माझ्या मागे आपण पाहू शकता लालबागच्या राजाची भव्य दिव्य अशी मूर्ती आहे आणि या बाप्पाला बघण्यासाठी आता मोठ्या प्रमाणात या संपूर्ण परिसरामध्ये गर्दी पाहायला मिळत आहे। काल रात्रीपासूनच चरणस्पर्शासाठी जी रांग होती ती बंद करण्यात आलेली आहे आणि आता मुखदर्शनाची जी रांग आहे ती आपल्याला सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे आणि या परिसरामध्ये मुखदर्शनासाठी सुद्धा झुंबड गर्दी आपल्याला भाविकांची पाहायला मिळते। खरं तर अनुपमा, पहिल्या दिवसापासूनच या लालबागच्या नगरीमध्ये भाविकांची प्रचंड गर्दी असते। भाविकांमध्ये एक वेगळा उत्साह असतो। फक्त लालबागचा राजाच नाही तर इतर छोटे मोठे गणपती आहेत त्यांना पाहण्यासाठी सुद्धा फक्त मुंबईतूनच नाही तर राज्यभरातून, देशभरातून गर्दी होत असते भाविकांची। मुंबईतले नागरिक तर शेवटच्या दिवशी बाहेर पडतात, मात्र त्याआधीच जे राज्याबाहेरचे आहेत, मुंबई बाहेरचे आहेत, त्यांची मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते। आज मात्र आपण पाहतोय तरुणांची गर्दी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे आणि आज शेवटच्या दिवशी भाविकांना दर्शनासाठी कोणतीही अडचण येऊ नये यासाठी पोलीस प्रशासन सोबतच लालबाग चे जे स्वयंसेवक आहेत ते सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला प्रत्येक ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे। सीमा, खरं तर मी तुझी अडचण समजू शकते, कारण खूप मोठ्या प्रमाणामध्ये तिथे गर्दी आहे, तिथे उभं राहणं सुद्धा शक्य नाहीये। पण तुला तिथले जे भाविक आता दर्शनासाठी येतात त्यांच्याशी बोलता आलं तर विचार की आजचा शेवटचा दिवस आहे, बाप्पा आता पुढच्या वर्षी येणार आहेत, त्यामुळे काय नेमक्या भावना काय आहेत? नक्कीच आपण काही भाविकांशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूया, कारण आजचा शेवटचा दिवस आहे। काय सांगाल, आज बाप्पा दर्शन घेण्यासाठी तुम्ही आलात, उद्या बाप्पाला निरोप द्यायचा? सबकी सद्बुद्धि दे और सब साथ में रहे, सबके सद्बुद्धि और सब साथ मिल के रहे। कब से लाइन में लगे हो आप? 4-5 घंटे हो गए। तुम्ही काय सांगाल, आज बाप्पाच्या दर्शनासाठी तर शेवट झाला, इससे बड़ी बात क्या हो सकती है। गणपति बाबा का दर्शन आज मिल गया, वो बहुत किस्मत वाले लोग हैं हम लोग, सबके दर्शन मिला भगवान का। बहुत बहुत धन्यवाद सबको करते, सबको आशीर्वाद मिले भगवान का, ये हम चाहते हैं। कहाँ से आए हो? मैं सायन्स आया हूँ। खरं तर मोठी गर्दी आपल्याला मागे पाहायला मिळते। तासन तास रांगेत उभे राहून आपण बाप्पाच्या दर्शनासाठी पुढे येतो। आज काय भावना आहे? बहुत ही अच्छे भावना से आए हैं। 15 साल हो गए मुंबई में, आज पहली बार गणपति जी के दर्शन के लिए आए हैं और गणपति जी ने बहुत अच्छे दर्शन किए हैं। जय गणपति बप्पा। काका, तुम्ही काय सांगाल, आज शेवटचा दिवस दर्शनाला आता मोठी गर्दी आज आपण पाहतोय लालबाग नगरी। नक्की आज शेवटचं दर्शन भरपूर गर्दी आहे आणि संध्याकाळी जास्त गर्दी होणार अजून। एकंदरीत संध्याकाळी गर्दी आणखी वाढू शकते सीमा, त्यामुळे जसा वेळ मिळेल तसं बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी मंडपामध्ये लाईन लावताना हे भक्तगण दिसतात आणि अर्थातच उद्या बाप्पा जेव्हा रस्त्यावर विसर्जनाच्या मिरवणुकीसाठी येतील तेव्हा सुद्धा अशीच तुडुंब गर्दी असणार आहे। सीमा, धन्यवाद दिलेली या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। सीमा आणि आमच्या प्रतिनिधी आपल्या बरोबर होत्या।